नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. किरण काटेसर यांचे अपघातात निधन. शैक्षणिक क्षेत्रातील लढाऊ नेतृत्व हरपले. तालुक्यात शोककळा. वाळवा इस्लामपूर तालुक्यातील पेटनाका येथे जन्म झालेले किरण वसंत काटे यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि अचाट अशा संघटन कौशल्याच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात तसेच तरुणांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून ठाणे जिल्हा आपली कर्मभूमी बनवलेल्या काटे सरांचे नुकतेच एका छोट्याशा अपघातात दुःखद निधन झालं. त्यांचं असं अचानक निघून जाणं अनेकांच्या मनाला चटका लावणारं असून शैक्षणिक क्षेत्रातील एक लढाऊ नेतृत्व हरपल्याची भावना अनेक शिक्षकांनी व्यक्त केली. यामुळे कल्याण तालुक्यासह कांबा गावावर तसेच त्यांच्या मूळ गाव असलेल्या पेठ तालुका वाळवा गावावर शोककळा पसरली आहे. आपल्या मूळ पेठ या गावी सुट्टीसाठी गेले असता रस्त्यावर टाकलेल्या खडीवरून त्यांची बाईक घसरली व त्यांच्या डोक्याला मार लागला. मुलगा आतिश याने तात्काळ इस्लामपूर व नंतर कोल्हापूर येथे उपचारार्थ हलवले, परंतु काही फायदा झाला नाही. या दरम्यान सुमारे 15 ते 20 हजार लोकांनी त्यांची विचारपूस केली. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षक संघटनेचे संभाजीराव थोरात आदींचाही समावेश होता. अखेरीस त्यांना कल्याणला आणले. मीरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच काल त्यांची प्राणज्योत मावळली आणि सर्वांना धक्का बसला. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, मुले असा परिवार आहे. त्यांच्या अचानक निघून जाण्याने शिक्षक संघटनेत मोठी पोकळी निर्माण झाली असून शिक्षकांचा वाली निघून गेल्याची भावना निर्माण झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण कांबा गावासह कल्याण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक.